किस्से कहानियां विद भिंगारिया। नमस्कार. गंगापूर नगर परिषद निवडणूक 2025 ही रणधुमाळी सुरू झाली आहे आणि या सर्व वातावरणामध्ये आपण आज भेट घेणार आहोत गंगापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि आता होऊ घातलेल्या निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संजय विठ्ठलराव जाधव साहेब. नमस्कार जाधव साहेब. नमस्कार. जाधव साहेब, आता रणधुमाळी सुरू झालेली आहे 2025 निवडणुकीची. तर या निवडणुकीमध्ये आपण आता जो प्रचार सुरू केला आहे, या प्रचारात कुठले मुद्दे घेऊन आपण आता प्रचार सुरू केला आहे, लोकांकडे आपण जात आहात? आता जे आज नगर परिषदची होऊ घातलेल्या निवडणुकीत आज गंगापूर शहराचा सगळ्यात आणि गंभीर असा ज्वलंत प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आहे. ज्या पाण्यावरच ह्या निवडणूक होणार आहे. 2016 पासून या भाजपचा नगराध्यक्ष बसल्यापासून पाणी प्रश्न हा खूप गंभीर बनवला गेलाय प्रशासनाकडनं आणि नगराध्यक्षाच्या दुर्लक्षपणामुळे हा प्रश्न गंभीर बनला गेला. 2016 पर्यंत आमच्या ताब्यात नगरपालिका असताना हा प्रश्न आम्ही जुनी पाईपलाईन योजना जी 2000 स्वर्गीय पोपटराव पाटलांनी 1994 साली केली होती, त्या पाईपलाईनच्या योजनेवर आम्ही 2014 पर्यंत काम केलं आणि जुन्या पाईपलाईनवर आपण लोकांना पाणी देण्याचा 2 दिवसात 3 दिवसात फिल्टर पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही तो यशस्वी पण केला. बरोबर. परंतु 2014 मध्ये आपण स्वर्गीय नेते विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून गंगापूर शहरासाठी 19 कोटीची स्कीम मंजूर करून आणली. ती स्कीम मंजूर झाल्यानंतर 2016 मध्ये म्हणजे 2016 मध्ये ती स्कीम कार्यान्वित होण्यासाठी काम सुरू झालं आणि या नगरपालिकेच्या निवडणुका आल्या, त्यात भाजपचा अध्यक्ष बसला. ही योजना जवळपास 50%च्या आत पूर्ण न झाल्यामुळं ही स्कीम त्या काळात चालू झाली. अपुरी स्कीम पुढे ती चालू केली त्यांनी. पण ती स्कीम चालू असताना तो कंत्राटदार यांच्या वैयक्तिक हेवेदाव्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या अडचणीमुळे आणि यांनी सहकार्य न केल्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर काम सोडून निघून गेला. म्हणजे ते काम अजून अपूर्णच आहे, अजून आजपर्यंत अपुरे. या व्यतिरिक्त अजून कुठले मुद्दे आहेत की जे खरंच करणं गरजेचे होते पण ती मागील विरोधक जे आहेत ते करू शकले नाहीत? अजून असे काही मुद्दे आहेत का? महत्वाचा दुसरा एक मुद्दा जो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरकुल पंतप्रधान आवास योजना जी गरिबांसाठी आणली, ती योजना राबवताना सुद्धा नगरपालिकेने ज्याला खरोखर त्या घरकुलाची आवश्यकता आहे, जो आज झोपडीत राहतो, ज्या काही अशी परिस्थिती काही त्यांना झोपडी सुद्धा नशीब नाही, पत्र्याच्या 4 पत्रे लावून ते राहतात, त्यांना ती घरकुल योजना मंजूर करण्याच्या ऐवजी जे धनदांडगे ज्यांचे ऑलरेडी 2-2 घर आहेत त्यांना तिसरं घर करून योजना म्हणून त्यांनी जे तोंड पाहून ही घरकुल योजना त्यांच्यापर्यंत नेली, ती गरिबापर्यंत पोहोच करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही का हेतू पुरस्कार त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. बरोबर. म्हणजे ज्यांना गरज होती त्या लोकांपर्यंत ह्या योजना गेल्या नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? हो. आणि जे धनदांडगे जे ज्यांना गरज नसताना सुद्धा त्यांना घरकुलं मंजूर झालीत, तर असं आपलं म्हणणं आहे. अजून पुढचा असा एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा वाटतो की ह्या ज्या निवडणुका आता येत आहेत, या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वात पहिले बाजी मारलेली दिसते, कारण की कुठल्याही पक्षाने कुठलेही उमेदवार ठरलेले नसताना परंतु आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडनं सर्व उमेदवार सुरुवातीलाच आपण निश्चित केले आणि कोणत्या प्रभावात कुठला उमेदवार उभा राहणार त्याची जय्यत तयारी तुम्ही केली. हे त्यांच्यातल्या अंतर्गत नासाडीमुळे आणि जे उमेदवार जे काम करू शकतात, ज्यांना काम करायची उमेद आहे, त्यांनी माझा चेहरा बघितला, माझं मागचं गेल्या 15 वर्षात 20 वर्षात जे मी काम केलं ते बघितलं. आणि आपण उमेदवार देताना कुठल्याही प्रकारचं त्याचं बॅकग्राऊंड न बघता तो काम करू शकतो आणि जो व्यावसायिक आहे, जो नगरपालिकेपासून स्वतःचा फायदा अवलंबून राहणार नाही, जो जनतेपर्यंत जाईल, जनतेचे कामं करेल, असेच उमेदवार आपण व्यावसायिक उमेदवार या निवडणुकीत उभे केले. ज्या उमेदवार लोकांपर्यंत पोहोचतो तळागाळात त्यांचं काम आज रोजी पण आहे. मागची जी निवडणूक झाली 2016ची, या काळात तुमचा निसटता पराभव झाला, म्हणजे अगदी तुम्ही विजयाच्या जवळ पोहोचले होते परंतु काही क्षुल्लक कारणामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं. तर त्याबद्दल काय खंत वाटते आणि कुठे काय कमी राहिली असं वाटतं तुम्हाला? नाही, मी तर याबाबत मतदाराला किंवा गंगापूर शहराच्या जनतेला मुळीच दोष देणार नाही. माझ्या निवडणुकीत जो अल्पशा मताने पराभव झाला त्याला कारणीभूत थोडीशी माझ्यावर असलेली नाराजी असू शकते. दुसरा जो विषय झाला की त्या काळात भाजप सेनेचं सरकार अस्तित्वात होतं
आम्ही विरोधी पक्षात होतो. आमचा समन्वयी पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी दुसरा उमेदवार उभा केला आणि माझा काँग्रेस पक्ष हा वेगळा लढला. मी त्यावेळेस काँग्रेस पक्षात काम करत होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा लढला. त्यामुळे थोडंसं जातीय समीकरणाचा सुद्धा माझ्या पराभवावर परिणाम झाला. तर भाऊ, मला असं विचारायचं आहे की जे काही धार्मिक कार्यक्रम तुम्ही आयोजित केली, खूप सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही घेतलीत, हे जे कार्यक्रम तुम्ही घेतलेत या मागचा तुमचा काय उद्देश होता, काय हेतू होता? उद्देश एवढा होता की गंगापूर शहर हे आज संभाजीनगर शहराजवळ जरी असलं तर ग्रामीण भागात मोडल्यासारखंच आहे. बरोबर. इथल्या बऱ्याचशा महिला वर्ग हा शेतात काम करतो, रोजंदारीवर काम करतो आणि ह्या महिलांना जे आज धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आपण स्टेज देण्याचा प्रयत्न केला की त्यांना त्या निमित्ताने घराच्या बाहेर पडता येईल. हे जे आपल्या महाराष्ट्रात चालते संस्कृती जी चालते त्यांना तिचं दर्शन घडवलं. बरोबर. आणि या माध्यमातून एक नागरिकांची माझी नाळ जोडण्याचा हा प्रयत्न. नक्कीच भाऊ, खूप कौतुकास्पद तुमचं काम आहे आणि जनतेच्या तोंडून सुद्धा आम्ही ऐकलं की खूप सुंदर प्रकारचे कार्यक्रम आपल्या शहरात तुम्ही आयोजित केलेत. तुमच्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या पत्नी सुवर्णाताई जाधव यांचा सुद्धा सहभाग राहिला, त्याबद्दल काय सांगाल? तिने या सर्व कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतला. तिने जवळपास माझ्यावर हा कार्यक्रम आपण आयोजित केल्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, प्रयोजन सगळं तिनेच केलंय. आणि महिलांची एक जो आपला उद्देश होता की महिलांसाठी हा कार्यक्रम आपल्याला उद्दिष्टच आपला महिला हा होता, तो उद्दिष्ट तिने तिच्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न केला. की आपण आता प्रचाराला सामोरे जात आहेत, लोकांच्या घरोघरी आपण पोहोचतायत. तुम्हीच नाही तर तुमचे जे 10 प्रभागातले जे काही 20 आपण नगरसेवक उमेदवार आहेत यांच्या प्रचारात सुद्धा आपण हिरारीने सहभाग घेत आहेत, लोकांच्या घरापर्यंत जात आहेत, त्यांच्या समस्या तुम्ही अगोदर जाणून घेतल्याच, परंतु लोकांपर्यंत संपर्क करतायत. या दरम्यान तुम्हाला काय प्रतिक्रिया वाटली लोकांची? नाही, लोकांची प्रतिक्रिया, कारण माझं एक 25 वर्षातलं काम लोकांनी यापूर्वी बघितलेलं आहे आणि माझी जी समाजसेवेची आवड आहे लोकांच्या पूर्णपणे लक्षात आली होती आणि आहे, पण राहणार पण आहे. बरोबर. ज्यावेळेस मी लोकांपर्यंत गेलो तर लोकांना माझ्याविषयी थोडी सहानुभूती दिसली. बरोबर. आणि लोक यावेळेस माझ्या सोबत राहतील असं मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. की आता तुम्ही निवडून आल्यानंतर, ह्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष झाल्यानंतर तुमच्या समोर कुठली कुठली मूलभूत समस्या आणि कुठले विकास कामं तुमच्या करण्याचं नियोजन आहे? माझी गंगापूर शहरातला जो महत्वाचा आता आपली चर्चा झाली त्याप्रमाणे पाणी प्रश्न हा आपल्याला गंगापूर शहरात 3 महिन्याच्या आत सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अच्छा. जो प्रश्न खरोखर सुटू शकतो, हा विरोधकांना त्यांना जमलं नाही, तो हा त्यांचं जो म्हणतो हा त्यांचा पराभव आहे की त्यांनी पाणी प्रश्न गंगापूर शहराचा सोडू शकले नाही. आणि गंगापूरचा जो विकासाचे जे मुद्दे आहेत, मी सत्तेत नसताना सुद्धा आज गंगापूर शहरात आपण सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून जवळपास 40 कोटीची कामं या शहरात आपण केली. त्यात मुख्यतः जो आपला आंबेडकर चौक तर राजीव गांधी चौक हा रस्ता आहे, हा रस्ता 10 वर्षात या भाजपच्या नगर परिषद ताब्यात असतील त्यांना करता आला नाही. जे विकासाचे डंका वाजवतात तो रस्ता आपण सतीश भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून करून घेतला. असे जवळपास 35 कोटीचे कामं आपण केले, सर्वसमावेश असलेले कामं केले. बौद्ध विहाराचं काम आपण सतीश भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून केलं. महात्मा ज्योतिबा फुलेचं एक नावाने एक सभागृह सावता महाराज मंदिरात आपण केलं. अल्पसंख्याक समाजासाठी आज आरबी मदरसा इथं स्कूलसाठी आपण 30-50 लाख रुपयाचा निधी सतीश भाऊच्या माध्यमातून दिला. 30 लाखाचा निधी ईदगाहसाठी आपण सतीश भाऊ यांच्या माध्यमातून दिला. अशा प्रकारचे विविध प्रकारचे विकास कामं हे सतीश भाऊच्या माध्यमातून आम्ही भाजपचा नगराध्यक्ष, भाजपचा आमदार असताना केले. सर्व जनतेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल तुम्ही बोललात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.